नमस्कार, मी जान्हवी जाधव. तर आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा 2026. वटपौर्णिमेला कोणते शुभ रंग आहेत आणि कोणत्या साड्या घालू नयेत. तर वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. या दिवशी सुवासिनी निर्जल व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना देखील करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी साज शृंगार करून सुवासिनी वडाची पूजा देखील करतात. यंदा वटपौर्णिमा नेमकी केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊयात. तर उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त काय आहे तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. वटपौर्णिमा पूजा साहित्य. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा इत्यादी घेऊन जावे. त्याचबरोबर 5 फळे. आंब्याला महत्त्व खूप आहे. पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे. वटपौर्णिमा पूजाविधी. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदीकुंकू व्हावे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत. फळे एका बाजूला ठेवावीत. मग फुले आणि अक्षता व्हावीत. ताटात निरांजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीचे आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना देखील करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे देखील मागावे. वटपौर्णिमेसाठी खास पेशवाई पैठणी. 12 सुंदर रंग आहेत बघा. सुबक नक्षीदार पदर, मराठमोळा लूक. तर पेशवाई पैठणी पूर्णपणे शुद्ध सिल्क, रेशीम आणि अस्सल जरीच्या धाग्यापासून हातमागावर विणली जाते, ज्यामुळे तिचा पोत अतिशय मऊ आणि राजेशाही देखील वाटतो. यामध्ये प्रामुख्याने मोरपिशी, पोपटी, जांभळा, लाल आणि हळदी, पिवळा असे उठावदार आणि पारंपरिक रंग पाहायला देखील मिळतात. या साडीचा पदर अतिशय भव्य असतो. त्यावर मोराची नक्षी, कमळ, पोपट आणि पेशवेकालीन पारंपरिक चौकटी हातानं अत्यंत सुबकपणे विणल्या जातात. पेशवाई पैठणीच्या विणकामात ताना आणि बाणा वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जात असल्यामुळे प्रकाशात ती साडी धूप छाव म्हणजेच रोज रंगांची छटा दाखवते. ही साडी पूर्णपणे हातानं विणली जात असल्यामुळे त्यात खऱ्या जरीचा वापर होत असल्यानं तिची किंमत साधारणपणे 1,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत त्यातून अधिकही असू शकते. वटपौर्णिमेसाठी तुम्ही साडी लवकर खरेदी करू शकता. या साडीत तुम्हाला रंगांचे एकापेक्षा एक पॅटर्न्स पाहायला देखील मिळतील. ही साडी पूर्णपणे हातमागावर विणली जात असल्यामुळे तिचे नक्षीकाम किती क्लिष्ट आहे यावर ती तयार होण्याचा वेळ ठरतो. पेशवाई पैठणीमध्ये दोन्ही बाजूंना सारखी दिसणारी विणकाम पद्धती वापरली जाते. यामुळे साडीचा पदर दोन्ही बाजूंनी अगदी सारखाच आणि तितकाच फिनिशिंग असलेला दिसतो. शुद्ध सिल्क आणि खऱ्या जरीच्या वापरामुळे ही साडी कधीच जुनी किंवा खराब होत देखील नाही. आणि तसेच त्याबरोबर योग्य काळजी घेतल्यास पेशवाई पैठणींची चमक वर्षानुवर्ष वारसा म्हणून सुपूर्द करण्याची प्रथा देखील आहे.
या सुंदर पैठण्यांच्या ब्लाऊजवर तुम्ही आरी वर्क करून घेऊ शकता, ज्यामुळे पैठणी आणि आरी वर्क ब्लाऊजचा रिच रॉयल लुक मिळेल. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेले आहेत की कोणते कलर आणि कशा प्रकारची साडी देखील नेसावी. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि त्यातील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.